जर हिंमत असेल तर यांनी सांगावा, एक दिवस निवडावा. ते सांगतील त्या ठिकाणी त्यांचे लोक, ते सांगतील तिथं आपले लोक. बरं का, त्यांनी एक दिवस सांगावा की वाघा बॉर्डर क्रॉस करून पलीकडे आम्हीच तयार, कुणी येऊ नका, सागर भर आम्ही दोघं जायला तयार आहे. त्यांचे आता लोक तिकडून यायचे बंद झाले, ते आता आपल्या लोकांना फितूर करायला लागले. आपण दिल्लीमधली घटना पाहिली, आपल्या भारतीय लोकांना ते आधार कार्डवर भारतीय शरीराने इकडे पण मनाने तिकडून येते, म्हणून त्यांनी दिल्लीमधली जी घटना झाली आपण पाहिलं. पण सागर भाऊ, आपली दोघांची तयारी आहे, आपल्या बरोबर आपण जरी दोघं जायचं म्हटलो, मला विश्वास आहे की भारताचे करोडो लोक हे आपल्या बरोबर वाघा बॉर्डर करून सुद्धा पलीकडे येतील. आणि त्यावेळेला आपण ठरवू, मग बघू कोण राहत. आमचा अजिबात हेतू नसतो की कोणाला अडीगूप करायचा, कोणाला त्रास द्यायचा. तसा हिंदू, जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य निर्माण केलं, सगळ्यांना बरोबर घेतलं, या स्वराज्यामध्ये सगळे लोक नीट राहावे म्हणून त्यांनी केलं. पण यांना काय होतं ना, राहत नाही. आणि हळूहळू यांचं ज्या वेळेला संख्या वाढत चालती, त्यावेळेला प्रत्येक वेळेला कुठेतरी त्यांची विचारधारा आपल्यावर लादण्याचं काम करतात. आणि ज्या गोष्टीचा सागर भाऊ तुम्ही आता उल्लेख केला की त्या काळामध्ये देखील या तलवारीच्या जोरावरती अनेक लोकांना, या लोकांनी तलवारी घालायला लावल्या, वस्तुस्थिती आहे, इतिहास आहे. मग उद्याच्या काळामध्ये देखील आपल्या सर्वांना संघटित राहणे अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे आज जरी पोलीस प्रशासनाने कालच्या घटनेवर FIR दाखल केली असेल, आमचं तुम्ही FIR दाखल केली हरकत नाही, पण आता आमचं म्हणणं आहे, जसं अतिक्रमण काढलं गेलं, अतिक्रमण काढल्यानंतर मला वाटतं इथं फक्त आणि फक्त हिंदू लोकांचं अतिक्रमण काढलं गेलं. पण याच्यामध्ये ज्या लोकांचं अतिक्रमण काढलं पाहिजे होतं, की ज्या लोकांच्याकडे भेटली त्या वास्तू, त्या इमारती, त्या धार्मिक स्थळ, दर्गा असेल किंवा मस्जिद असेल, याचं अतिक्रमण अजिबात काढलं गेलं नाही. त्यामुळे आमची आज इकडच्या स्थानिक नगरपालिकेला मागणी आहे की या लोकांचं अतिक्रमण काढलं नाही, याच्यावर देखील आपल्या कमिटीच्या वतीने एक दिवस ठरवा आणि तस आपली श्रीरामपूर नगरी याच्यामध्ये पुढचा निर्णय घेऊन, मग तो बंदचा असेल किंवा उद्याच्या काळामध्ये आपला एक दिवस ठरवून सकल हिंदू समाजाच्या वतीनं, श्रीराम संघाच्या वतीनं आपण कुठे भव्य मोर्चा काढण्याचं नियोजन करा आणि ते अतिक्रमण पाडण्याचा निर्णय घ्या. जर ते काढलं नाही तर आपण संबंध अहिल्यानगर जिल्ह्यामधून देखील या ठिकाणी सकल हिंदू समाज जमा करण्याचं नियोजन हे आपल्या वतीनं करू आणि नगरपालिकेच्या विरोधामध्ये या ठिकाणी मोर्चा काढण्याचं काम हे आपल्या श्रीरामपूर नगरीमध्ये करण्याचं काम आपल्याला करावं लागणार. की ज्याच्यातनं अशा प्रकार घडत असतील याच्यामध्ये आपल्याला कुठे विचार करण्याची आवश्यकता. आजही आपण पाहिलं, रस्ता बाजूकर गोळा करण्याकरता लोक गेले, त्यांना मारहाण करण्यात आली, म्हणजे हिंदूंकडे पैसे वसूल करायचे. आणि यांच्या लोकांना त्यांनी सांगितलं की हमारे घर आले का, हमारे घर म्हणजे कुठे आहे नेमकं, तू भारत देशात राहतो, तू श्रीरामपूर नगरीमध्ये राहतो, तुला श्रीरामपूर नगरीचाच नगरपालिकेचा कायदा तुलाच मान्य करावा लागेल आणि या भारत देशाचं संविधानच तुला मान्य करावं लागेल. तुला मान्य नसेल तर तुला मात्र इथून जावं लागेल. ही वास्तविकता आपल्या प्रत्येकाला सांगणं गरजेचं आहे आणि आपण सांगत नाही, बोलत नाही. म्हणून तुम्हाला सांगतो, ही कालची घटना घडली, आपल्याला संघटित राहणं अत्यंत गरजेचं आहे. आकाश भाऊनी काल नगरपालिकेमध्ये मागच्या जनरल बॉडीमध्ये त्यांनी सांगितलं की या सगळ्या बाबतीमध्ये त्यांनी आवाज उठवला. पण आपल्याकडे आता प्रश्न दिवसांदिवस वाढत चालले, तुमच्याकडेच वाढत असं नाहीये, बऱ्याच ठिकाणी वाढत चालले. पण याला जागच्या जागेवर जर तुम्ही प्रत्युत्तर दिलं नाही तर तुम्हाला सांगतो, उद्याच्या काळामध्ये आपल्याला हळूहळू रामनवमी उत्सव किंवा राम जन्म उत्सव हा सुद्धा बंद करण्याकरता भाग पाडतो. तुम्ही पाहिलं नाही, आता किती लोकांना माहिती मला माहिती नाही, पण तुम्ही भारत देशाचा कोपरा, श्रीनगरचा जो कोपरा आहे, तिला सुद्धा सागर वया काल मोठ्या उत्साहामध्ये प्रभू रामचंद्रांचा मोठा उत्सव त्या ठिकाणी साजरा झाला, तिथून भव्य दिवस मिरवणूक देखील काढण्यात आली. म्हणजे हे भारत देशामध्ये पूर्वी कधी घडत नव्हतं, श्रीनगरमध्ये कधी घडत नव्हतं.
पण श्रीनगरमध्ये देखील आपल्याला तिथं हिंदू संघटित झाल्यामुळे आपल्याला कालचा प्रकार तिथं आपल्याकडे पाहायला मिळाला. पण हा जो प्रयत्न आहे कालचा कावड यात्रेचा, हा कशा करता त्याला माहिती आहे तुम्हाला वाटतं काल असं काहीतरी घडलं असं, पण तसं नाही. ही तुमच्यावरती ट्रायल झाली. का काय झालं? ही ट्रायल झाली. म्हणजे पुढच्या वेळेला घरचे लोक म्हणले पाहिजेत घरात बस त्या कावड यात्रा जाऊ नको. फक्त आणि फक्त ही कावड यात्रा बंद करण्याचा प्रयत्न हा कालचा झाला. पुढच्या वेळेला आपले लोक म्हणणार तू घरात बस तिकडे काय जाऊ नको. म्हणजे आपल्या प्रथा आणि परंपरा ज्या पिढ्याला पिढ्या चालत आल्या तर तो बंद करण्याचा ट्रायल होती का. पण तुम्हाला त्यांना आपण सांगितलं पाहिजे हे तुम्ही जे सगळे जमलेले ते तुम्ही ट्रायल वगैरे घेऊ नका. तुमची आता लवकर पाडण्याची ट्रायल नाही, डायरेक्ट पाडून टाकणार आहे. हे मात्र त्यांनी आज सांगण्याकरता आम्ही सगळे या ठिकाणी आलो. मला ज्या वेळेला काल आज यांनी सकाळी सांगितलं की असा प्रकार घडलाय, तुम्हाला सांगतो प्रचंड वेदना होतात. तसं पाहायला गेलं तर काल आमच्यावरती होते नगरला, तसं कालच ते लगेच प्रतिउत्तर द्यायला पाहिजे होतं. असू द्या, काही हरकत नाही, पण आपल्याला प्रतिउत्तर हे अतिक्रमण काढून आपल्याला प्रतिउत्तर द्यायचं. त्यामुळे माझी आता प्रशासनाला आपण निवेदन देणार आहे, पण त्याच्या बाबतीमधला तुम्ही सगळ्या मंडळींनी आता एक अल्टिमेटम ठरवा आणि हे अतिक्रमण हे काढल्याशिवाय इथं तुम्ही जसं सांगितलं कुठलीही चादर कोणावरती घालायची नाही. हे सगळे बंधन आपल्याला पाळणं गरजेचं आहे. हे काय कोणाच्या इथं आमच्या कोणत्या स्वार्थ करता नाही. आता सगळे निवडणूक संपलेल्या आहे. आता हे चाललंय स्वार्थ एवढाच आहे की छत्रपती शिवाजी महाराज अशाच पद्धतीने मानाने या भारत देशामध्ये प्रत्येक गावोगावी राहिले पाहिजे, हा आमचा स्वार्थ आहे. तुम्ही जर या स्वार्थामध्ये जर कॉम्प्रोमाइज केली तर हळूहळू महाराजांच्या ऐवजी तुम्हाला प्रत्येक गावामध्ये टिपड्याचे पुतळे पाहायला मिळतील. आणि म्हणून तुम्हाला जर ते नको असेल तरी कॉम्प्रोमाइज आपल्याला करावं लागेल. कुठली या लोकांपासून कुठेही काही खरगी तो सोडा, पण यांच्या संवाद तुम्हाला तो बंद करा. बऱ्याच वेळेला आपल्या कार्यक्रम झाल्यानंतर जे लोक आपल्याशी बोलतात, फोन लावतात, अपना कुछ नहीं वो मैंने किया, गलत किया. अरे गलत किया तर या भारत देशामध्ये ज्या ज्या वेळेला अतिरेकी हल्ला झाला कधी या लोकांना असं उतरले का? कधीच उतरले नाही. आताची 10 एप्रिल 2025 ला देखील ज्या वेळेला या पैलगाम मध्ये पर्यटन स्थळावर ज्या वेळेला आपल्याला धर्म विचारून आपल्या लोकांना मारलं, एक साधा माणूस असं उतरला यांचा निषेध करण्याकरता का? तो फक्त हिंदू आहे म्हणून उतरत नाही. यांच्या एखाद्या माणसाचं काय होऊ द्या, हे रस्त्यावर उतरते. माग आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला या वक्फ बोर्डाच्या कायद्यापासून दुरुस्ती करायची होती, आपलेच लोक हिंदू त्यांनी लोकसभेत पुढे घातले त्या वक्फ बोर्डाच्या कायद्याला दुरुस्तीला विरोध करण्याकरता. म्हणजे अशी सगळी पद्धत ही दिल्लीपासून तर खाली गल्लीपर्यंत हे आपल्या लोकांना पुढे घालण्याचा प्रयत्न करतात. आणि आपले लोक आपल्याला येऊन सांगतात कालही मला तसा प्रकार घडला, काही लोक आले तुमच्याकडं आणि तुम्हाला सांगितलं की आपण आपसात बसून भेटू, आपण चर्चा करू. पण चर्चा कधी होणार तुम्हाला सांगतो, जोपर्यंत पाळत नाही तोपर्यंत कुठली चर्चा कुणी कोणाशी करू नका, ही तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे. तोपर्यंत कुणी मध्यस्थी करू नका. आणि त्या पाडण्याच्या भूमिकेवर नगरपालिकेच्या विरोधामध्ये आपल्याला कुठेतरी एक योग्य पद्धतीनं नियोजन करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून आज आपल्याला सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी तुमच्या स्थानिक लोकांनी ठरवा, एक दिवस अल्टिमेटम द्या. या दिवशी पार्टी नाही तर आम्ही या दिवसानंतर आम्ही लोकशाही मार्गाने आपल्याला जे काय करते करू. आणि लोकशाही मार्गाने आपल्याला यश आलं नाही तर मी सागर वयाने सांगितलं आपल्याला काय करायचं आणि ते होणार. तुम्ही त्याची काळजी करू नका. त्याला सेपरेट स्वतंत्र यंत्रणा आहे, तुम्ही त्याची काय काळजी करू नका. तुम्हाला कोणाला अडचणीमध्ये आणणार नाही, ते करणार लोक करणार, पण त्याच्यामध्ये कुठेही हायगाय केली जाणार नाही. त्यामुळे आपल्या बांधवाला लागलंय त्याचं उत्तर आपल्याला इमारत पाडण्यापासून आपल्याला सर्वांना मिळून द्यायचंय. त्यामुळे आजच्या या संपूर्ण घटनेचा मी पुन्हा एकदा निषेध करतो आणि आपल्या सर्वांना एकच विनंती करतो की लक्षात ठेवा, संघटित हिंदू म्हणजे सुरक्षित हिंदू हे मात्र तुम्ही लक्षामध्ये ठेवा. एवढीच आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आपल्या सर्वांची रचना करतो. धन्यवाद. जय हिंद, जय श्रीराम, जय शिवराय.
धन्यवाद संग्राम भैया. आपल्या या बोलण्यातून